नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। आज आहे 7 फेब्रुवारी 2026 रोजी। आजपासून पुढील 5 दिवस म्हणजे 7, 8, 9, 10 आणि 11 तारखेपर्यंत राज्याच्या कोणकोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता असणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये कशा प्रकारचा वातावरण असणार आहे, जिल्ह्यानुसार माहिती बघणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर जिल्ह्यानुसार माहिती बघण्याच्या अगोदर जिल्ह्यांची यादी बघून घेऊया। पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक, नाशिकचा डोंगराळ भाग, अहिल्यानगर, पुणे, पुणेचा डोंगराळ भाग, कोल्हापूर, कोल्हापूरचा डोंगराळ भाग। त्यानंतर आपण बघितलं तर सातारा, साताराचा डोंगराळ भाग, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ अशा महाराष्ट्रामधील जे 36 जिल्हे आहेत त्या 36 जिल्ह्यामध्ये बघितलं आपण की या ठिकाणी कोणत्याही ठिकाणी पावसाची शक्यता नाही। या ठिकाणी बघू शकता 7 तारखेला संपूर्ण हवामान कोरडे आहे, 8 तारखेला सुद्धा महाराष्ट्रामधील संपूर्ण हवामान कोरडे आहे, 9 तारखेला सुद्धा हवामान या ठिकाणी संपूर्ण कोरडे आहे, कोणत्याही ठिकाणी पावसाची शक्यता नाही। 10 तारखेला सुद्धा संपूर्ण हवामान कोरडे आहे आणि 11 तारखेला सुद्धा संपूर्ण हवामान या ठिकाणी कोरडे राहणार आहे। तर अशा प्रकारे बघितलं तर पुढील 5 दिवस संपूर्ण हवामान कोरडे राहणार आहे, कोणत्याही ठिकाणी पावसाची शक्यता नसणार आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।